2024 या नवीन वर्षाला सुरुवात झाली असून भाविक या नवीन वर्षाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने करता आहेत। यासाठी मोठ्या संख्येने दादर येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आणि सुंदर पद्धतीने फुलांची आरास देखील मंदिराला केलेली गेलेली आहे। मंदिर हे फुलांनी सजवण्यात आले आहे। नव्या वर्षाची सुरुवात ही सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेऊन केली जाते आणि त्यामुळे नागरिकांची अलोट गर्दी इथे उसळलेली आहे। तसंच मंदिर हे देखील फुलांनी सजवण्यात आलंय। कसं नियोजन केलेलं आहे मंदिर न्यासाने? प्रथमतः आपल्या सर्वांच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील आणि हिंदुस्थानातील जनतेला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। अखंड विश्वाचे रक्षण करते श्री सिद्धिविनायक याच्या दर्शनाला आजच्या नवीन वर्षाच्या शुभ दिनी लाखो भाविक या ठिकाणी येतात हे आपण प्रत्यक्ष पाहिलं आहे। या सिद्धिविनायकावरती जगभरातून ज्यांच्या अपार अशा श्रद्धा आहेत हे भक्तगण वर्षाच्या सुरुवातीलाच श्री सिद्धिविनायकाचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी येतात। त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा करण्याचा न्यासाचा संपूर्ण प्रयत्न आहे। त्यांना आल्यानंतर व्यवस्थित रांगेत उभं राहणं, रांगेतून आल्यावर त्यांना व्यवस्थित श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेणं आणि त्यांना सुरळीतपणे आपल्या घरी परतणं यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा करण्यात आलेल्या आहेत। तर सिद्धिविनायक मंदिरामधूनच याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पाहूयात। 2024 नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करावी अशी भाविकांची इच्छा आहे आणि आपण बघू शकता की मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने गर्दी या भाविकांकडून करण्यात आलेली आहे। आता आपण दादर येथील सिद्धिविनायक मंदिरमध्ये आपण बघू शकता मोठ्या संख्येने भाविक हे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लांबून आलेले आहेत आणि आपण बघू शकता सकाळपासून ही गर्दी या ठिकाणी लागलेली आहे आणि आपण बघू शकता सुंदर अशा पद्धतीने फुलांच्या आरासाने बाप्पाचं मंदिर हे सजवण्यात आलेलं आहे आणि सुंदर आपण बाप्पाला देखील मोठ्या संख्येने भाविक हे दर्शन करत आहेत आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि कशा पद्धतीने मंदिराकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे हे आपण बघू। आपल्याबरोबर प्रवक्ते आहेत मंदिराचे, आपण त्यांच्याशी जाणून घ्या। सर, कशा आज नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आलेले आहेत, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? नमस्कार। सर्वप्रथम मी देश विदेशातून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना सिद्धिविनायक न्यासाकडून हार्दिक शुभेच्छा। आज कालपासूनच 31 डिसेंबर कालही अशीच गर्दी होती, दिवस रात्र गर्दी आहे, लाईन आहे। न्यासाकडून अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे की सर्वांना अतिशय सुरळीत दर्शन होतं आहे। सुरक्षा गार्ड असतील, सेवेकरी असतील, पोलीस असेल, BMC असेल, सर्वांकडून आम्हाला फायर ब्रिगेड असतील, सर्वांकडून आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे आणि भाविकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं रांगेतून दर्शन देण्यात येत आहे। नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने व्हावी अशी भाविकांची इच्छा आणि मोठ्या संख्येने आणि उत्साहाने भाविक हे दर्शनासाठी बाप्पाच्या मंदिरामध्ये देखील आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल चावरेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।